मी प्रसाद दिवेकर आणि आपण पाहतात अवधूत कृपा। आजच्या आपल्या ह्या भागातील विषय आहे कथा पदांची। श्री पंत महाराज कृत वाङ्मयातील पहिलं पुष्प म्हणजेच श्री दत्त प्रेमलहरी पदसंग्रह। या प्रेमलहरीत सुमारे 2730 पद आरत्यांसह आहेत, तशीच 25 एक पद कानडी सुद्धा आहेत। आज महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात तुकाराम गाथेचं जे महत्त्व तेच अवधूत संप्रदायात दत्त प्रेमलहरीचं। ही सर्व पद भक्तीपर असून अद्वैताच्या अनुभवाने नटलेली आहे। ही सर्व पद म्हणजे पंतांच्या हृदयचे प्रेमोद्गारच आहे। आज आपण अनेक संतांची भजनं अभंग म्हणत असतो। पंतांचं एखादं न ऐकलेलं पद देखील जर खऱ्या गुरुपुत्राने ऐकलं तरी त्याच्या लक्षात येतं हे पद पंतांचं म्हणजे दत्त प्रेमलहरी मधलं आहे, कारण त्या पदातील अद्वैताचा अनुभव त्या खऱ्या गुरुपुत्राने आपल्या अंतरी घेतलेला असतो। ह्या प्रेमलहरीमध्ये सुमारे 100च्या वर पद अशी आहेत की ती प्रसंगानुरूप आहेत, म्हणजेच काही घटना, काही प्रसंग, काही कथा घडली आहे आणि त्याला अनुसरून पद झालेलं आहे। आज ह्या भागात आपण असंच एक पद ऐकणार आहोत। आजच्या या कथापदांची भाग 2 मध्ये आपण ऐकणार आहोत अशाच एका पदाची कथा। पद क्रमांक आहे 1480। आधी गुंतू नये मग कुंथू नये, देऊनी वचन विपरीत करणी निज सुख भागाने। एकदा असे झाले की पंतांचा मुक्काम अक्कोळच असताना तेथे एक नावाजलेला तमाशा आला होता। पंतांच्या शिष्यमंडळींपैकी बरेच जण रात्री तो पाहण्यास जात असत। नाच तमाशाला अगर नाटकाला जाणे पंतांना बिलकुल आवडत नसे व त्याप्रमाणे त्यांच्या घरांतील मंडळींपैकी फारसे कोणी जातही नसे। जेव्हा अक्कोळमधील काही भक्त मंडळी तमाशा पाहण्यास गेल्याचे पंतांना समजले तेव्हा त्यांनी त्यांची कानउघडणी करून पुन्हा तमाशाला न जाण्याबद्दल ताकीद दिली। तरी त्यांच्यापैकी काही जणांचा तो क्रम चालूच होता व एक गेला म्हणून दुसराही गेला। अशा रीतीने एके दिवशी भजन आटोपल्यावर पुष्कळ जण तमाशाला गेले। दुसऱ्या दिवशी एकाने पंतांना ही हकीकत सांगितली। त्यावेळी ते काहीच बोलले नाहीत, पण जेव्हा रोजच्याप्रमाणे सर्व मंडळी संध्याकाळी ओढ्याकाठी फिरावयास गेली तेव्हा आदल्या दिवशी रात्री तमाशाला पाहण्यास कोण कोण गेले होते यासंबंधी त्यांनी चौकशी सुरू केली। तेव्हा भराभर एकेकाची नावे पुढे येऊ लागली। पण कोण कोण तमाशाला गेले होते ते पाहण्याकरता आम्ही गेलो होतो असे काही शिष्टमंडळी म्हणू लागली। ते सर्व ऐकून घेऊन पंतांनी तमाशाला जाणाऱ्या सर्वांना दोषी ठरवले व त्यातल्या त्यात ज्यांनी आपला अपराध कबूल न करता उडवाउडवीची उत्तरे दिली होती त्यांना जबर शिक्षा दिल्या। ह्या शिक्षा म्हणजे आरोपीने कान धरून उठाबशा काढणे, अगर त्याला उघडा करून ओढ्यात नेऊन त्याच्या डोक्यावर गार पाण्याच्या 5-50 घागरी ओतणे, अशा प्रकारच्या ह्या शिक्षा होत्या। व गुन्ह्याच्या मानाने उठाबशांची अगर घागरींची संख्या कमी अधिक होत असे। याप्रमाणे शिक्षा सुनावल्यानंतर जेव्हा अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा मोठा हशा पिकून एकच गर्दी उडाली। या आरोपी मंडळीत जशी लहान मुले होती तसे म्हातारी होते, त्यामुळे तो देखावा मोठा मनोरंजक होता। मनोरंजनाबरोबर पंतांचा उपदेशही सुरू होता। हा प्रकार संपल्यावर भजन सुरू झाले व त्यावेळी पंतांनी सर्व आरोपींना उद्देशून पुढील पद म्हटले। ते पद म्हणजेच आधी गुंतू नये मग कुंथू नये, देऊनी वचन विपरीत करणी निज सुख भागा नये। या कथेसाठी संदर्भ केशवराव दिवेकर कृत पंतचरित्र। हा भाग जर आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तसेच हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।